हॅलो एव्हरीवन. तर आज मला जायचं होतं कॉलेजमध्ये, ते पण फक्त 2 कवडीच्या साईनसाठी 2 तास ट्रॅव्हल करून, आणि नंतर तो फॉर्म तर रद्दीतच जाणार आहे हे तर आपल्याला माहितीच असतं. तरी पण मी सकाळी उठले, घरातली कामे वगैरे पटपट आवरली आणि माझ्या बसचा वेळ झालेला होता, त्यामुळे म्हणलं पटकन उभं राहूनच आता 2-3 घास खाऊन घेऊया. आणि माझं जे काही इम्पॉर्टंट सामान होतं ते घेतलं आणि घरातून बाहेर पडले. मला काय वाटतं की आपण ठरवतो ना की आपल्याला तिथं जायचं नाहीये, तरी पण आपल्याला तिथं जावंच लागतं नियती. तर त्यामुळे समटाईम्स यू शूड रिलॅक्स अँड गो विथ द फ्लो. आणि हे बघा, आमच्या रोडचे काही ना काहीतरी मॅटर सारखे चालूच असतात. त्यानंतर मी पळत पळत बस स्टॉपवरती पोहोचले आणि हे बघा, रिक्षावाल्यांनी कशी रिक्षामध्ये लावली आहे. त्यानंतर बसमध्ये बसले, माझा अवतार बघितला आणि नेहमीप्रमाणे ओढणी बांधली. आणि इथून मला बस चेंज करायची होती. आणि त्या बसमध्ये बघा लिटरली केवढी गर्दी आहे. आणि मला वाटलं की आता ही काय मला उतरू देणार नाहीत माणसं, त्यामुळे आधीच आपला स्टॉप यायच्या आधी पुढे जाऊन थांबावं. आणि हे बघा, व्ह्यू कसला भारी आहे बाहेर, एकदम भारी. आणि हे बघा, बसच्या मिररमध्ये तुम्हाला दिसत असेल गर्दी किती आहे, खाली सुद्धा माणसं बसलेली होती. आणि फायनली मी कॉलेजमध्ये पोहोचले. आणि मला असं वाटलं होतं की मला कॉलेजमध्ये साधं कुत्रं सुद्धा दिसणार नाही, पण हे बघा, कॉलेजमध्ये ॲटलिस्ट स्टुडंट तरी होते. त्यानंतर मी कॉलेजमध्ये एंटर वगैरे केलं आणि माझं पहिलं काम आउटफिट चेक करायचं ते वगैरे केलं. आणि मग जी मला साईन घ्यायची होती ती साईन हे बघा, ही ती 2 कवडीची साईन घेतली आणि म्हणलं की त्या बाईच्या तोंडावरती मारावी. आणि हे बघा, हे आमचं छोटंसं प्लेग्राऊंड आहे. आम्ही जरी वयाने मोठे झाले असलो तरी मनाने आम्ही अजून लहानच आहे. त्यानंतर फॉर्म वगैरे सबमिट केला आणि मम्मीच्या कुस्तीच्या मैदानाचा बघा अवतार काय झालेला होता. आणि मग कॉलेजमधून बाहेर निघाले आणि कॉलेजमध्ये कोणीही नव्हतं त्या टायमिंगला. मग मी पण कॉलेजमधून बाहेर निघाले आणि ऊन तर एवढं प्रचंड पडलेलं. त्यानंतर मग मी बस स्टॉपकडे जायला निघाले हायवेवरती. बघा, असं आहे आणि इथला पण व्ह्यू किती मस्त आहे. आणि हे बघा, आमच्या एवढ्या टेन्शनच्या जगामध्ये हे कुत्रं किती मस्त झोपलेलं आहे. आणि ज्या बस स्टॉपवर एक माणूस सुद्धा नसतो त्या बस स्टॉपवर आज किती गर्दी आहे. आणि लिटरली मला या बसमध्ये जागाच भेटली नाही बसायला. फायनली मला जागा भेटली, ते पण मला उतरायचंच होतं आता. आणि मग मी 2 वाजता बसमधून उतरले आणि नेक्स्ट बस 3 वाजता होती. विचार करा, माझी पूर्ण हालत बेकार झाली होती. मला वाटलं नव्हतं 2 कवडीच्या सायन्ससाठी माझा अख्खा दिवस जाईल आणि माझा 1 तास वाया जाईल. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.